रात्रभर निपचित पडलेल्या हालचाली जाग्या होऊ लागल्या की पहाट होते. ही खरं तर नित्यक्रिया आहे, नैसर्गिक आणि आपसूक होणारी क्रिया आहे, माणसांच्या हालचालींसारखी. पण प्रत्येकाची पहाट वेगळी आणि प्रत्येकाच्या हालचालीही वेगळ्या. ह्या 3 गोष्टी जर समजल्या तर आपण जी काही कौशल्य आपल्याला शिकवायचंय ते सुरू करू शकतो. मान्य आहे त्यांना आपल्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो, पण ते समर्थ आहेत स्वावलंबी बनायला. जीवनोपयोगी कौशल्य असो किंवा व्यवसाय कौशल्य असो, कोणतंही नवीन कौशल्य आपण मुलांना जेव्हा शिकवत असतो त्यावेळेस 3 गोष्टी करायला लागतात. डावा हात पहिला घातला, आता उजवा हात घातला, झालं. म्हणजे तुम्ही जसं त्याच्याशी वागता त्याची प्रत्येक प्रक्रिया त्याच्या मेंदूत वेगळी उमटते. ह्या बदलासाठी घाई करून चालणार नाही, तर हे सातत्यानं आपल्याला करत राहावं लागेल. इकडे तुम्ही हाताने शर्ट घालताय आणि तिकडे तोंडाने शाळेची वेळ झाली, डबा खायचा, अमुक तमुक वेगळंच बोलत बसता. नाही, पण हे किती काळ? जोपर्यंत त्याला ते आत्मसात होत नाही तोपर्यंत. म्हणजे तुम्हाला त्याला शिकवायचं असेल, त्याला मोठं करायचं असेल, त्याची समजशक्ती वाढवायची असेल, तर ह्या सर्व संधी तुम्हाला द्यायला पाहिजेत. आज शिकवायला सुरुवात केली आणि उद्या त्यांना सगळं आलं असं होणार नाही. आपण त्यांना शिकवत राहायचंय जोपर्यंत त्यांना स्वतःला ते पूर्णपणे येत नाही तोपर्यंत. खरं तर प्रशिक्षणाची जेवढी गरज त्यांना आहे त्याच्यापेक्षा कितीतरी ती आपल्याला आहे. म्हणजे मूल जेव्हा 14-15 वर्षाचं झालं की त्याच्यानंतर त्याने ही कौशल्य शिकली, तर 18 वर्षाचं झाल्यानंतर त्याला याचा उपयोग करून एखादा छोटासा व्यवसाय सुरू करता येतो. म्हणजे थोडक्यात असं की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी तुम्ही करता त्यात त्याला सहभागी करून घ्या. या सगळ्या पार्टनरशिपमुळे मुलाची प्रगती चांगली होते. मुलींच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मासिक पाळीचं नियोजन. ज्यांना मतिमंदत्व असतं त्या मुलींच्या बाबतीत ही सर्व काळजी त्या लगेच स्वतः घ्यायला शिकू शकत नाहीत. ही मुलं आपल्याबद्दलचे, आपल्या हक्कांबद्दल काही स्वतः सांगू शकत नाहीत, म्हणून त्यांचे ॲडव्होकेट, त्यांचे वकील म्हणून आपणच काम करायला लागतं आणि त्यालाच ॲडव्होकसी म्हणतात. त्यांना योग्य वेळात प्रशिक्षण दिलं आणि ते कसं द्यायचं हे जर पालकांना शिक्षण दिलं तर त्याच्यातून खूप मोठे प्रश्न सुटतील असं मला वाटतं. त्या म्हणतात आपण बिनशर्त प्रेम करूया, ना तिरस्कार ना अतिप्रेम. त्यांना प्रेमानं स्वीकारूया, त्यांना प्रेमानंच शिकवूया. विकास वाटा, जर्नी विदिन द ब्रेन.